आत्ताच एक एन्काउंटर झाला. एन्काउंटर म्हणजे काय की समाजामध्ये एक अराजकता वाढवणे आणि देशाला एक धोका ज्या व्यक्तीपासून असतो त्याचा एक प्रशासनाच्या माध्यमातून जो खून केला जातो, खात्मा केला जातो, त्याला एन्काउंटर म्हणतात. अशीच एक माहिती सांगण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, बिहारमध्ये 17 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता एक एन्काउंटर झाला. एन्काउंटर झालेल्या व्यक्तीचं नाव होतं भरत भूषण तिवारी. वयवर्ष 33 वर्षाचा एक तरुण आहे. विवाहित नाही मित्रांनो, लग्न झालेलं नाही आणि एक सुशिक्षित व्यक्ती होता. आणि तो समाजात गोर गरीब पिछड्या जातीच्या आदिवासी समाजातील लोकांची सेवा करत असताना तो प्रशासनाच्या विरोधात आधी त्यांची प्रक्रिया पूर्ण करायचा, निवेदन द्यायचा, रॅल्या काढायचा, मोर्चा काढायचा आणि लोकाला न्याय कसा भेटावा अशासाठी तो प्रयत्न करायचा आणि सातत्यानं प्रशासनाच्या विरोधात तो आवाज उठवायचा. हा आवाज उठवत असताना सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात तो वापर करत होता आणि हा वापर करत असताना प्रशासनाच्या ढिंडोऱ्या उडायच्या. प्रशासनाला मानसिक त्रास, छळ आणि बदनामीला तोंड द्यायला लागत असत. पण मित्रांनो, याच्या विरोधात एकही पोलीस तक्रार नव्हती, कुठला गुन्हा नव्हता. मात्र ह्या माणसाचं एन्काउंटर का केला? समाजामध्ये बिहारमध्ये गंगा नदीचा एक पट्टा येतो आणि त्या पट्ट्यामध्ये सुपीक जमीन मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या लोकांना पूर आल्यानंतर तिथं माणसांना राहायची सोय नाही, पाणी येतं आणि ज्या पुनर्वसन केलेलं सरकारनं आहे त्याच ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये ते पाणी साठलं जातं आणि पाणी साठल्यामुळं तेथील साधारणपणे ज्या ठिकाणी हे लोक राहतात त्याच ठिकाणी साधारणपणे 8 ते 10 फूट पाणी पावसाळ्यामध्ये साठतं. त्याच्या ठिकाणी ते मुरुम टाका आणि ह्या लोकांची व्यवस्था चांगली करा, रस्ते सुविधा द्या, लाईट सुविधा द्या, असे त्याच्या विरोधात आंदोलन असायचं. प्रशासनाला तिथल्या CMला धारावर धरल्यामुळं त्यांनी त्या व्यक्तीचा एन्काउंटर करण्याचे नियोजन केलं आणि हे नियोजन करत असताना त्यांनी सकाळची वेळ निवडली आणि त्याच्या घराला पूर्ण घेरा टाकला मित्रांनो. पण तो इतका शापीर होता की त्याच्याजवळ सुद्धा एक पिस्तूल होता की ज्या पोलिसांनी त्याच्यावरती बंदूक ताणली की त्यांनी सुद्धा लगेच आपली पिस्तूल काढला आणि त्या पोलिसावर ताणली. पिस्तूल ताणला, तो जर मला गोळी मारली मी तुला गोळी प्रत्युत्तर मारणार आहे, या भीतीनं कोणीच हे करेना. परत ते म्हणायला लागले तुम्ही स्वतः सिलेंडर व्हा म्हटल्यानंतर तो काही त्याच्या अटी मान्य केल्यानंतर तो पिस्तूल टाकतो. जसा पिस्तूल टाकला जातो आईच्या सांगण्यावरनं, वडिलाच्या सांगण्यावरनं, जसा पिस्तूल टाकला की तसे त्याला गोळ्या घातल्या जातात. गोळ्याही 3 गोळ्या मारल्या जातात आणि तो जाग्याला कोसळतो. कोसळल्यानंतर मात्र त्यानं काय केलेलं असतं की एक व्हिडिओ बनवलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला असतो की आर्मी, जी देशाची आर्मी मेडिकल कॉलेज आहे त्याला माझी बॉडी द्यायची आहे आणि ही बॉडी देत असताना की लोकांना त्याचा उपयोग व्हावा आणि माझी बॉडी दान करायची आहे असं त्याने एक व्हिडिओ बनवला होता. त्याप्रमाणे ते देतात. पण मित्रांनो, ज्या वेळेला त्याची बॉडी पाहिली त्या टायमाला त्याला 5 गोळ्या, एक छातीवर होती आणि एक गळ्यावर गोळी मारली होती. पण गाववाल्याचं म्हणणं आहे, गाववाल्याने पोलिसाच्या विरोधात प्रचंड मोठं एक आंदोलन पुकारल्यानंतर त्यांनी पोलिसांनी जमाव पांगवला. त्यांच्या गावातून एक नॅशनल हायवे जातो, तो रस्ता रोको सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात केला आणि आपले जसे बिहारची राजधानी पटना आहे त्या पटना तिथं बॉडी दिल्यानंतर त्याची कुठलीच एंट्री नव्हती मित्रांनो. म्हणजे तुम्ही इथं सेव दिलेला आहे त्याची एंट्री नव्हती आणि पोलीस प्रशासन सांगायचे की आम्ही त्याची बॉडी इथं दिलेली आहे. पोलीस प्रशासनानं तिथल्या सांगितले की आम्ही ह्यांचा एन्काउंटर केला. हा मानसिक वेडा माणूस होता आणि त्याच्यामुळं समाजाला एक धोका निर्माण होऊ शकत होता, त्याच्यामुळं आम्ही त्याला गोळ्या घातल्या. पण वास्तव्य पाहत असताना, लोकांचा विरोध पाहत असताना, नेत्यांचा विरोध पाहत असताना, समाजसेवक लोकांचा उठाव पाहत असताना की असे लक्षात येते की त्या त्या तरुणाची जी भरत तिवारी याची काही चूक नाही मित्रांनो. त्याला जाणूनबुजून गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत. तर समाजातून त्याला विरोध झाल्यानंतर तिथलं प्रशासन खडबडून जागं झालं. काही पोलीस निलंबित केली. मात्र तिथले जे IG आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की हा
इनकाउंटर नाही, जाणूनबुजून केलेली हत्या आहे. आणि हत्या केल्यानंतर जे गुन्हे दाखल होतात तेच ह्या ज्या पोलिसांनी हे कृत्य केलेलं आहे, पोलिसांनी त्यांच्यावर हे गुन्हा आहेत. मित्रांनो, पोलिसांचं बी अतिशय उत्साहाच्या भरात येऊन एखाद्याचा जीव घेणं ही अतिशय चुकीची पद्धत आहे. आता ह्या पोलिसांना 100% जेलमध्ये बसायची वेळ येणार आहे. आणि त्या मुलाला विनाकारण मारलं, तो इनकाउंटर नव्हता, तो हत्या आहे. आता मानव आयोग त्यांच्या विरोधात लढणार आहे, कोर्टामध्ये जाणार आहेत त्यांचे आई वडील. तर अशा पद्धतीनं तेथील एक हत्या करण्याचा सरकारनं प्रयत्न केला आणि ह्याला प्रशासनाने घेतलेला एक बळी आहे आणि त्या बळीचा आपण करावं तितका निषेध कमी आहे. सर्वांना पुन्हा एकदा जय जिजाऊ.